नमस्कार, आरएनएन न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे. बघा आरएनएन न्यूज मराठी, रहा अपडेट, आवाज सर्वसामान्य माणसाचा. आरएनएन न्यूज मराठी. ऊस नदी पूर प्रकरण थेट मुख्यमंत्री दरबारी, दोषीवर कारवाई व कॉन्ट्रॅक्टरदाराला ब्लॅकलिस्ट करण्याची मागणी. दिग्रस मार्गावरील MDR 51 ऊस नदीवरील पुलाच्या बांधकामावरील कथित अनियमितता प्रकरण आता थेट मुख्यमंत्री स्तरावर गेले आहे. स्थानिक भाजपा पदाधिकाऱ्यांनी सुमारे 14,91,00,000 रुपयाच्या प्रकल्पाबाबत गंभीर आरोप करत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्यासह संबंधित विभाग यांच्याकडेही तक्रार दाखल केली आहे. सदर काम वर्क ऑर्डर नंबर 5263/TC अंतर्गत मंजूर असून 5 ऑगस्ट 2025 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र फेब्रुवारी 2026 पर्यंत काम अपूर्ण असल्याने विलंबाबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. रवी निर्मल ज्ञानचंदांनी, जिल्हा उपाध्यक्ष भाजपा, दीपकसिंह प्रतापसिंह परिहार, जिल्हा सरचिटणीस भाजपा, ॲडव्होकेट विश्वास गोविंदराव भवरे, जिल्हा कार्यालय प्रमुख पुसद जिल्हा, आणि अश्विन रमेशलाल जयस्वाल, उत्तर भारतीय आघाडी जिल्हा अध्यक्ष, पुसद जिल्हा भाजपा यांनी जिल्हाधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यासह आता थेट मुख्यमंत्री यांच्या दरबारी निवेदन सादर केले आहे. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार कामाच्या ठिकाणी आवश्यक माहिती फलके नसणे, कालावधीत वाढ संदर्भातील आदेश सार्वजनिक न करणे, वाहतूक सुरक्षेची अपुरी उपाययोजना तसेच कामगार सुरक्षेतील त्रुटी या बाबी अत्यंत गंभीर आहेत. हा मार्ग पुसद शहराला डिग्रस नागपूर व राष्ट्रीय महामार्ग 361 जोडणारा मुख्य दुवा असल्याने येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. अशा ठिकाणी अपुरी सुरक्षा उपाययोजना नागरिकांच्या जीवितासाठी धोकादायक ठरू शकतात असे त्यांनी नमूद केले आहे. तसेच कॉन्क्रीट चाचण्या, तांत्रिक नोंदी, क्यूब टेस्ट व इतर गुणवत्तेसंबंधी कागदपत्रे उपलब्ध नसल्याचा आरोप करत कामाच्या दर्जाबाबतही शंका व्यक्त करण्यात आली आहे. काही ठिकाणी लोखंडी सळ्या उघड्या व जंग लागलेल्या अवस्थेत दिसत असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तक्रारदारांनी स्पष्ट मागणी केली आहे की संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी. चौकशीत संबंधित कॉन्ट्रॅक्टर दोषी आढळल्यास त्यास तत्काळ ब्लॅकलिस्ट करण्यात यावे. महत्त्वाची बाब ही की हे काम पूर्णपणे स्पर्धात्मक टेंडर प्रक्रियेद्वारे झाले असते तर अधिक बिलो दर मिळून शासनाचा आर्थिक फायदा झाला असता, असा दावाही तक्रारदार यांनी केला आहे. सार्वजनिक निधीतून उभारल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या प्रकल्पात पारदर्शकता व गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी मुख्यमंत्री स्तरावर हस्तक्षेप व्हावा अशी मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणाकडे आता संपूर्ण पुसद तालुक्याचे लक्ष लागले आहे. आरएनएन न्यूज मराठी, पुसद. नमस्कार, मी रवी ज्ञानचंदानी, भारतीय जनता पार्टीचा जिल्हा उपाध्यक्ष. माझे सहकारी विश्वासजी भवरे, भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, व दीपकजी परिहार, जिल्हा सरचिटणीस भारतीय जनता पार्टी, व अश्विनजी जयस्वाल, भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते. आज आम्ही एक गौप्यस्फोट करायला इथं आलेलो आहे. आपल्याला माहीतच आहे की आज महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आहे व महायुतीचं सरकार अत्यंत विकसनशील विचाराचं सरकार आहे व जे विकसनशील कामं आहेत त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध शासनाकडून वेळोवेळी केला जातो. पुसद ते डिग्रस या महामार्गावर पूस नदीवर एक 15 कोटी रुपयाचा पुलाचं टेंडर एक साधारणतः 1.5 वर्षापूर्वी काढण्यात आला होता व या कामाच्या संदर्भात अनेक प्रकारच्या तक्रारी व अपघात झाल्याच्या अनेक बातम्या समाज माध्यमांवर दिसून आल्या व याची शहानिशा करण्यासाठी आम्ही सर्वजण प्रत्यक्ष त्याची पाहणी केली. त्याच्यामध्ये आम्हाला अनेक प्रकारचे अनागोंदी कारभार आढळून आले, ज्याच्यामध्ये मुख्यतः त्या जे पुलाचं काम सुरू आहे त्याच्यामध्ये पुलाला 2 भागामध्ये विभागित केलेला आहे. अर्धवट पूल हा तोडून काढलेला आहे व त्यावर पुलाचं काम सुरू आहे व उर्वरित जे अर्धवट पूल आहे जे आज दळणवळणसाठी खुला आहे
त्याची कुठल्याही प्रकारची डागडुगी न करता व त्याला थोडंसं दुरुस्त न करता आज ते दळणवळणसाठी सुरू आहे. त्यामुळं त्याच्यावरून जे ये जा करणारे लोक आहेत त्यांच्या जीवितवाला धोका आहे. सोबतच तिथं कामाची पाहणी केली असता त्या ठिकाणी काम करणारे जे कर्मचारी आहेत त्यांच्या सुरक्षा संदर्भात कुठल्याही प्रकारचा निकष किंवा नियम याला धाब्यावर ठेवून काम सुरू आहे. सोबतच जे नागरिक त्या पुलावरून ये जा करतात त्यांच्या सुरक्षेच्या संदर्भात कुठल्याही प्रकारचे तिथं फलक लावण्यात आलेले नाही आहे, रिफ्लेक्टर नाही आहे, रात्रीच्या टाइमला तिथं लाईट नसतो, अंधार असतो व अशा प्रकारच्या रस्त्यावर ये जा करणाऱ्या लोकांसोबत अपघात झाल्यास याचा जबाबदार कोण राहणार आहे हे एक मोठा महत्त्वाचा मुद्दा आहे. सोबतच या पुलाचं काम सुरू असताना या पुलाच्या कामात वापरलेले जे साहित्य आहेत, सिमेंट आहे, रेती आहे, गिट्टी आहे किंवा लोखंड आहे, आमच्या निदर्शनास आलं की तिथं गजबांधी सुरू होती ज्या दिवशी आम्ही गेलो होतो. तर आमच्याकडं पुरावे आहेत, फोटो व्हिडिओज आहेत, त्याच्यामध्ये स्पष्टपणे दिसून येते की सगळे जंगाटलेले गज त्या ठिकाणी वापरल्या जात आहे आणि निकृष्ट दर्जाचं काम केलं जात आहे, ज्यामुळं उद्या हे पूल किती वर्ष टिकेल याबाबत साशंकता व्यक्त केल्या जात आहे व शासनाच्या निधीचा अपव्यय होत आहे हे निदर्शनास येत आहे. सोबतच या पुलाचा जे वर्क ऑर्डर आहे ते 9 ऑक्टोबर 2024 रोजी काढण्यात आला होता व याला पूर्ण करण्यासाठी 1 वर्षाचा कालावधी देण्यात आला होता. हा कालावधी लोटूनही साधारणतः 6 महिने झालेले आहे, पण त्याच्यानंतरही काम 50%, 60%, 70% जरी पूर्ण झाला असता तर हे समजण्यासारखी बाब होती. परंतु काम माझ्या मते तरी 30-35% वर कंप्लीट झालेलं नाही आहे व या संत गतीने सुरू असलेला काम कधी पूर्ण होणार आहे व या कामाला एक्सटेन्शन किंवा वेळेची काही मर्यादा शासनाने ठरवलेली आहे किंवा जे एक्सटेन्शन दिलेलं आहे ते कोण्या निकषावर दिलेला आहे किंवा या संबंधाने जे कंत्राटदार आहे त्याच्यावर काही नोटीस बजावल्या गेल्या आहेत का, त्यांना काही वेळेची मर्यादा लादून देण्यात आलेली आहे का, याबाबत आम्ही अधिकाऱ्यांकडून जे माहिती घेतली तर त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं अशी माहिती मिळाली नाही की त्यांना एक्सटेन्शन कसं काय देण्यात आलेलं आहे किंवा वेळेची मर्यादा काही ठरवून दिलेली आहे. सोबतच या कामाचा आम्ही वर्क ऑर्डर किंवा टेंडर पाहिले असता हा टेंडर फक्त 0.5% न बिलो गेलेला आहे. म्हणजे 15 कोटी रुपयाचा काम फक्त 7.5 लाख रुपये बिलोनं जातो. म्हणजे याचा अर्थ की हा शासनाचा जे निधी आहे त्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे. इतक्या मोठ्या कामामध्ये कॉम्पिटिशन व्हायला पाहिजे होती आणि हा टेंडर व्यवस्थित मॅनेज केला गेलेला आहे असं दबक्या आवाजात पत्रकारांमध्ये आणि जनतेमध्ये चर्चा असल्याची माहिती मिळत आहे. आमची सर्व जनतेला व सर्व अधिकाऱ्यांना एकच विनंती आहे की सोबतच आम्ही हे जे तक्रार आहे या तक्रारीमध्ये आम्ही जिल्हाधिकारी महोदय व इतर जे वरिष्ठ अधिकारी आहेत यांना सगळ्यांना आम्ही हे तक्रार दाखल करतोय. इवन मुख्यमंत्री साहेबांना पण आम्ही हे तक्रार देणार आहोत. तर त्याच्यामध्ये सर्व अधिकाऱ्यांनी या कामाची योग्य ती चौकशी करायला पाहिजे व चौकशीमध्ये दोषी आढळलेल्या प्रत्येक व्यक्तीला, मग ते कर्मचारी असो, सरकारी कर्मचारी असो किंवा कंत्राटदार असो, जे कोणी दोषी आढळेल त्याच्या विरोधात कठोर कारवाई झाली पाहिजे व असे जे कंत्राटदार आहेत जे शासनाच्या मूल्याचा किंवा शासनाच्या पैशाचा अपव्यय करत आहेत त्यांना ब्लॅकलिस्टेड करायला पाहिजे व त्यांच्यावर योग्य ती कारवाई करायला पाहिजे. ही आमची एक प्रमुख मागणी आहे.